नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर राज्य उत्पादन शुल्काचे आता जे ग्राउंड आहे तर ते आता लवकरच सुरू होणार आहेत आणि त्याचं टाइम टेबलसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे। पण त्या ग्राउंडच्या बाबतीत आता एक नवीन अपडेट आता प्रसिद्ध झालेले आहे। वेळेवर एक बदल जो आहे तर तो आता करण्यात आलेला आहे ग्राउंडच्या ठिकाणामध्ये। तर तो बदल आता आपण बघणार आहोत आणि नेमकं कोणतं ठिकाण आता बदललेलं आहे ते आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे सगळ्यात प्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे आहे ते मिळत राहतील। तर चला बघूया नेमकं बदल आता कोणता झालेला आहे या आजच्या याच्यामध्ये। आतापर्यंत आपलं जे टाइम टेबल होतं जवान पदाचं आणि वाहन चालक पदाचं, तर ते अशा प्रकारे आपल्याला देण्यात आलेलं होतं आणि त्यासोबत त्याचे पत्तेसुद्धा आपल्याला देण्यात आलेले होते की नेमकं कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या विभागाचं ग्राउंड कोणत्या ग्राउंडवर होणार आहे आणि एकूण जे उमेदवार असणार आहे त्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी दिलेली होती। आपण हे सगळ्यांनी बघितलंच असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला हे अवेलेबल आहे आणि त्यांनी उमेदवाराची जी शारीरिक पडताळणी आहे ती 19/9/2024 पासून सुरू झालेली होती आणि त्याची एक लिस्ट त्यांनी उमेदवारावाईज जाहीर केलेली होती आणि त्यामध्ये जवळपास 19 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंतचं टाइम टेबल जे आहे ते उमेदवारानुसार त्यांनी प्रसारित केलेलं होतं। तर या प्रकारे काही दिवस ते टाइम टेबल होतं आणि त्यामध्ये आपण बघू शकतो आहे की इथे कॅन्डिडेटचं नाव, रोल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे। पद कोणतं आहे ते दिलेलं आहे आणि फिजिकल टेस्ट कुठे असणार आहे आणि ग्राउंड कुठे असेल, पत्ता कुठे असेल ते दिलेलं आहे आणि इथे डेट दिलेली आहे। तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण पत्ता जो आहे तो ग्राउंडचा व्यवस्थितपणे इथे दिलेला आहे आणि ती पूर्ण PDF जी आहे ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे। तुम्ही एक्सरसाइज म्हणून जरी सर्च केलं तरी ती तुम्हाला PDF लगेच मिळून जाणार आहे। तर आता बघूया नेमकं बदल कशामध्ये झालेला आहे तो। तर आपण आता इथे ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला इथे दिसत असेल अद्ययावत बातम्या ज्या आहेत, तर यामध्ये इथे एक नाशिक येथील आयोजित शारीरिक इथे संबंधित काहीतरी नवीन न्यूज दिसते। तर त्यानंतर इथे अधिक अद्ययावत बातम्यावर आपण जेव्हा क्लिक करू तर नवीन टॅब ओपन होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे दिसेल की नाशिक येथील आयोजित शारीरिक व मैदानी चाचणीच्या ठिकाणामध्ये बदल। म्हणजे नाशिकला जे ग्राउंड होणार होतं किंवा ज्या ठिकाणी हे ग्राउंड होणार होतं तर त्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल कशाप्रकारे असणार आहे तर तेच आपण आता बघणार आहोत। तर हे परिपत्रक आता रिलीज झालेलं आहे आणि यामध्ये आपण बघूया जवान व वाहन चालक या पदासाठीच्या उमेदवारांनी शारीरिक व मैदानी चाचणी नाशिक येथे होणार आहे ते मैदान बदलण्यात आले आहे। नवीन ठिकाणाच्या पत्त्यावर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। आणि आपण बघू शकतो जुनं जे ठिकाण होतं तर ते होतं सौ मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल पंचवटी नाशिकला होतं आणि नवीन जे ठिकाण असणार आहे तर ते पोलीस परेड ग्राउंड असेल, शरणपूर रोड CBS जवळ नाशिक मधलंच हे नवीन ठिकाण जे आहे ते असणार आहे। त्यामुळे हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, पोलीस परेड ग्राउंड, शरणपूर रोड, CBS जवळ नाशिक। जो पिनकोड आहे तो आहे 422-003। तर हा लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी। नाशिकमध्ये हा बदल झालेला आहे। नवीन काही बदल असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते बदल नक्की कळवले जातील किंवा त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला येईल। त्यासंबंधी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहतील। त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन अपडेट जे आहेत ते तुम्हाला कळत राहतील आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून काही जे छोटेसे अपडेट असतील तर ते तुम्हाला कळून जातील। आणि ही जी PDF आहे किंवा हा जो फोटो आहे तर हा टेलिग्राम चॅनलला रिलीज होणार आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती चॅनलला फॉलो करू शकणार आहात। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ग्राउंडसाठी जे पात्र आहेत उमेदवार तर त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट। व्यवस्थित ग्राउंड द्या आणि ठिकाण एकदा व्यवस्थित बघून जा। तुमची तारीख काय आहे तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।